आपण ज्या लोकेशनला आलोय ते मागची नदी जी आहे नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे. तर संडेचा प्लॅनिंग आपला काहीच नव्हता. आपल्याला आज घरी आराम करायचा होता, कारण आज एवढं दमलं होतं ना. आपण रेग्युलर फिरतो, तुम्हाला माहिती आहे, आपण इकडे जा तिकडे जा. तर आज संडे आणि सॅटर्डे मी बाहेर जात नाही. तर आज ठरवलं होतं घरी बसायचं, पण काय पोर ऐकत नाही. ज्याला का आम्हाला सुट्टी तो तेच म्हणतोय आज आम्हाला सुट्टी, आम्हाला कुठेतरी घेऊन चल फिरायला. तर फिरायला कुठं घेऊन जायचं हाच लय मोठा प्रश्न पडला होता, कारण सगळे लोकेशन तर मी एक्सप्लोअर केले होते. पण विचार केला की एक खारोड्याचा मसोबा आणि एक शंकराचं मंदिर जे की कोटेश्वर म्हणून आहे, तर दोन्हीपैकी एक लोकेशनला आपण जायचं. आज आम्ही त्या लोकेशनला जाणार आहे. आमच्यासोबत कमीत कमी 4 ते 5 जण असतील. आम्ही आज त्या लोकेशनला एक्सप्लोअर करणार आहे. जे रेग्युलर हसी मजाक म्हणजे जे आमचं रॉ मटेरियल असतं का, सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर तुम्ही आयडीवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघायला आला असाल तर या आयडीला सबस्क्राईब करा, कारण आपल्याकडे असे कंटेंट असतात की जिथं कोण जात नाही किंवा नाही का, म्हणजे वेगळ्या प्रकारचे असतात. त्यासाठीच आपण जास्त फेमस आहे. तर आयडीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मधला पहिला सोमवार आहे आणि चाललं होतं वॉटरस्पोर्टला. कसे 100 रुपये. तर उपासाला तर फक्त माझं म्हणणं असं आहे, फ्रूटच खाल्ले पाहिजे. एवढाचे फ्रूट देतं. तुम्ही काय खाता उपासाला? मधला सोमवार म्हणलं ना, खिचडी तरी लागते, नाही तर असं खायला तरी लागते. माझं काय नाही, मी कंट्रोल करू शकतो. होय. मी आमचा अर्धा 1 तास झाला आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय मुंबई एक्सप्रेसवरती. पण एवढा वेळ पाऊस नाही चालू झाला ना, आता पाऊस चालू झालाय. कुठं आले होते? देव रोडला आले होते. हा सगळा देवचा रोड आहे. इथं आल्यानंतर म्हणजे आमचा पाऊस चालू झाला. अजून आम्हाला किती अर्धा 1 किलोमीटरचा प्रवास करायचा. इकडे 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 ये ना, इकडे पाऊस चालू आहे आणि आमचा आनंद वडापाव आहे मस्त. असं ना कुठं बाहेर चाललं ना, पाऊस आला की गरम गरम वडापाव माझ्या तुझ्याकडे. उपास पण होता आज. आज काय भूक लागलं तुटलं उपास. उपास वगैरे काय नव्हता. सोमवार उद्या अशा रविवार आहे आणि आज आम्ही त्या मंदिरावर चाललो. वडापाव खाऊन तर एवढं पोट झालोय ना, ते जी होती ती सगळीचं वाटली तिकडून गेले पाहुणे. जर तुम्ही कधी या रोडला आले ना, वडापाव खायचा नाही अजिबात अजिबात खायचा नाही. किती काय होता म्हणजे तोंडाची चव इकडून घ्यायची असेल तर खायचा, नाही तर नाही खायचं. एवढा बकवास वडापाव लागलाय लय म्हणजे लय. पहिल्या स्टार्टिंगला जो आमचा यायचा प्लॅन झाला होता ना, कुठलं मंदिर होतं रे ते? होय, कुठलं मंदिर होतं? घोरडेश्वरचा प्लॅन केला होता याने. आणि कुठला केला? घाटेश्वर. घाटेश्वरच काहीतरी लोकेशन किंग आहे नुसतं लोकेशन सर्च आहे. लोकेशनचं जाऊ द्या. जे हे समोरचं कुठलं घोरडेश्वर दाखवतो तुम्हाला. आता हे जे घोरडेश्वर आहे तर पूर्ण ट्रॅक आहे एवढा. माझं तर नसतं चढणं झालं इथून एवढं. ते समोरचं दिसतंय का सगळं, ते जे बारके बारके आता एवढं ह्याच्यामध्ये झुमत नाही. जेवढं होतं तेवढं दाखवलं मी. पण आमच्यासोबत टोटल किती जण होते? 6-7 जण होते. त्यातले एक जणांनी याने एक जणाला खोटं सांगितलं होतं की चांदणी चौकातच जायचंय फक्त. पण चांदणी चौक सांगून त्याला ना कुठला हायवे हिंजवडीपर्यंत आणलं होतं. आता हे दोघं, हा एक आणि हा एक आहे. बाकीची टीम तिथून आरती कल्टी दिली. 400 रुपये. किती रुपये देऊन गेलाय? 400 रुपये. 400 रुपये देऊन गेलाय रिक्षाने. पण यांच्यासोबत आलो नाही. मिलिटरीचा एरिया संपला, तिथंच खड्ड्यांची लाईन चालू झाली. अच्छा, म्हणजे गाव चालू झालंय का? तरीच म्हणलं भाई, मिलिटरी एरियामध्ये एवढे चांगले रस्ते होते नाही, तर असं कधी झालंय? दादा त्यांनी सगळं स्वतःच करतात रे. त्यांना कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही ना, काय नाही. नगरसेवक नाही पहिली गोष्ट त्यांची. गाडी बसते अशी, गाडी बसते. पण घोरडेश्वर मंदिराचं नाव घोरडेश्वर असं काहीतरी समोर आहे. म्हणजे की आपण
चालत घुसणार आता इथं. कोटेश्वर कोटेश्वर म्हणजे त्याचं नाव आहे, कोटेश्वर. गाय इथं बांधलेली सुटली, या ओरडायला लागली तरी बाहेर. ऐकलं का, फाट्या लागली त्याची. तिथे एवढं चांगलं करून ठेवलंय, चालायचं एवढं चालायचं. चिखल झालं सगळं, समोर गेल्याशिवाय तर मला काही कळणार नाही. कारण असे लय मंदिर बघितलेत तुम्हाला तर माहितीच आहे, सांगायची गरज नाही. जरा भारी वाटतं असं फिरलं ना. थोडेच दिवस मी कंटेंट फॉलो करणार आहे मंदिरांचा. एकदा का ना आपला रोड बसला ना, थोडंसं स्ट्रगल देवाचा आशीर्वाद घ्यायचा, मग करायचं. मी जिथं पण जाईल ना त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे म्हणजे आहेच. कारण आता महादेवाचं मंदिर म्हटल्यावर ते असणारच. आणि आजूबाजूला असं पाणी पण, पाण्याच्या बाजूला तर स्मशानभूमी असते 100%. कारण की अस्थी वगैरे हे करण्यासाठी मंदिरला भारी दिसते. आता इकडनं एंट्री पाण्याच्या बाजूने. मासे पकडायला बसतात, मासे पकडताना ह्याच्या हातात काय म्हणतं, माणसाचे हाडे. हे माणसाचे हाडे तो आहे. किती वेळ बसले तो काका तुम्ही? सकाळपासून यांनी फिशिंगला बसलेत, पण यांनी मासे किती धरलेत दाखव रे जरा, थोडंसं वरती उचल. भाई आपल्याला ज्याचा नाद आहे ते तर लोकेशन आपल्या इथं भेटले, पण एवढंच की आपण मटेरियल काय घेऊन नाही आलो. नेक्स्ट टाइम आपण इथं येऊ. नाहीतर इथं पण चालू झाला असतो. नाव हे दिसलं का? आपल्याला फिशिंग साठी लोकेशन एवढं मस्त आहे ना भाऊ, न सांगायसारखं, एकदम भारी. आता यांनी पण पकडलेले आहेत मासे. एक मिनिट दाखवतो. त्याच्यात खेकडा वेकडा सगळे एकदम ओके मध्येच आहे. जायचंय मंदिरात दर्शन घ्यायला, पण सीन कसं झालं, आतमध्ये ऑलरेडी कोणतरी आहे, त्यांचं शूट चालू आहे. आपण पण तिथं जाणार, ते पण तिथं जाणार. मग ते आपल्यामुळे ते डिस्टर्ब, त्यांच्यामुळे आपण डिस्टर्ब. म्हणून आपण जरा होल्ड केलं आतमध्ये जायचं. नाहीतर आतमध्ये आपण आल्यालाच पहिलं जातो. पण आता काय आहे, आपल्या अगोदर 2-3 जण हे मंदिर आहे, मंदिरात जायचं. मंदिर बघताय ना, ते गोटेश्वर म्हणून मंदिर आहे. आता याला आपण कमीत कमी 40-45 किलोमीटर पुढं आलोय पुण्यापासून. तर अजून आपण आतमध्ये गेलो नाही. आता आपण म्हणजे दारातच आहे मंदिराच्या. आता इथून पुढं आपण आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ. मंदिर एवढं भारी आहे ना, असं हो जरी बोललो म्हणजे सूर जरी झाला ना, पूर्ण आवाज फिरतो इथं. म्हणजे अजून तर मी आतमध्ये गेलो नाही. आतमध्ये शिवलिंग अशी दिसते. बघू आपण आतमध्ये जाऊ, आता दर्शन घेऊ. आतमध्ये जाऊन जरा बसू, ध्यानाला लावू. शेजारी इथं बसायचं आणि असं शंकरनाथ द्यायला. काय मंदिरांमध्ये तर अलाउड नसतं एवढं मंदिरात, म्हणजे नाही का शेजारी जाऊन बसणं वगैरे. नशीब आहे. मी जेवढे पण मंदिर फिरलोय ना, म्हणजे महादेवाचे जेवढे पण मंदिरांना गेलो ना, त्यातलं सगळ्यात भारी मंदिर म्हणजे तर हे. कारण की इथं मंदिर आहे, शिवलिंग आहे आणि नदी बघत नदी अशी समोर आहे. म्हणजे मंदिर आहे ना, नदीचं पाणी घ्यायचं, अभिषेक करायचा. म्हणजे भरपूर कमी मंदिर असतात की अशी नदीच्या काठावरती असतात. आणि किती थोडं एकच पायरी राहिली फक्त पाण्यावरती, नाहीतर आनंदी पण पाण्यामध्ये असतो. आमचं इथं बराच वेळ गेला. आता आम्ही इथनं दर्शन वगैरे घेऊन आता आपलं निघायच्या वाटेने घरी जाणार जसं आलोय तसं. तर आता बघू आपल्याला पुढं काय अजून थोडंफार. हा भाऊ तर म्हणलं पुढं अजून 2-3 मंदिर आहेत. बघू. आपलं फेवरेट लोकेशन म्हटलं तर स्मशानभूमी. स्मशानभूमीमध्ये आपलं म्हणजे जे आहे का मेन ते इथंच असतं. आणि ह्याच्याच बाजूला शंकराचं मंदिर आहे. तुम्ही पहिल्यांदाच माझ्या आयडीवरती आले असताल
तर हे मागं मंदिर दिसतंय का, या मंदिराला मी कसा आलोय किंवा या मंदिराची काय माहिती, मला जेवढी माहिती होती ना तेवढी मी तुम्हाला सांगितले. जर अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आयडीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबवरती काम करायला चालू करा, कारण यूट्यूबने जिथं 4000 वॉच टाईम होता का तिथं 8000 केलाय. या भाऊला पण लवकर घ्यायचं यूट्यूबवरती, लवकर म्हणजे ते आल्यातच जमाय. पण माझं असं सांगणं की तुम्ही पण चालू करा, कारण की कसं आहे एकदा वॉच टाईम पूर्ण झालं ना मग खरी मज्जा आहे यूट्यूबवरती काम करण्याची. उतर नाही, चल 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 आता घेऊन नाही त्याचा विषय नाही, गाडी लय वायबर व्हायला लागल्या. गाडी वाय बनवणार तूच बोलायचं ना उतर मागं दोन बघ आता इकडे तर बघ पुढं काय आहे. मागाशी तिकडे चाललं. सगळं चिखला चिखल पावसा पाण्याचं फिरणं बाहेरला अवघड होतं माहितीये का, अशी चिखल बसती गाडी हो घालू. काय गरज आहे का चिखलात गाडी घालायची रे, काढ इकडं बाहेर, पुढं सामादेव चढवतो काय गाडी आता. काढ ना बाहेर. गाडी तरी करू दे जरा. बाबा पीर आई मला तुझी कॉटेज असतात ना जिल्हा बंदूक वगैरे पबजी मध्ये कसे असतात ते तर म्हणून तर आपण याच्यामध्ये नाही गेलो माझी डोकी लागली बॉर्डरवर, जर कोण काय सीन झाला समोर कुत्रा गेलं, मला काय वाटलं कोणतरी आत्मवादी गेला, मी डायरेक्ट गोळ्या मारा चालू केलं आणि त्याने मला डायरेक्ट राजीवर टाकलं. अरे पहिली गोष्ट सीमा म्हणून गेटवर होता आणि ते आर्मीचा दार प्याला होता. त्यामुळे ते कॅरेक्टर मध्ये उतरलाय. दारू पिरू तर मी अजिबात पीत नाही, खरंच सांगते. होतं माझ्याकडे कार्ड पण आले ना माझ्या. आमचं कोंडेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता व्हिडिओचा शेवट तिथंच करणार आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर नसेल आवडला तरी पण आवडला असेल आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर आयडीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.